1999 सालचं कारगिल युद्ध. त्या युद्धात भारताचे काही जवान शहीद झाले होते. जेव्हा भारत सरकारनं या जवानांचे मृतदेह पाकिस्तानकडे परत मागितले, तेव्हा पाकिस्तानकडून उत्तर आलं, तुम्ही रवीना टंडनला पाकिस्तानात पाठवा, त्या बदल्यात आम्ही मृतदेह परत करू. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानवरती एक मिसाईल टाकली. या मिसाईलवर मेसेज लिहिला होता, फ्रॉम रवीना टंडन टू नवाज शरीफ. नवाज शरीफ हे त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यावेळी भारताच्या या उत्तराची चर्चा जगभरात झाली होती. आता सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंकडून एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात मिसाईल्स डागल्या जात आहेत. अशाच एका मिसाईलवरती इराणनं मेसेज लिहिला. हा मेसेज होता, थँक यू पीपल ऑफ इंडिया. महत्वाचं म्हणजे इराणनं ही मिसाईल भारताचा मित्र देश असलेल्या इस्रायलवरती टाकली. फक्त भारतच नाही, तर इराणनं आणखीन 3 देशांचा आभार मानत इस्रायलवरती मिसाईल्स टाकली. त्यामुळे आता याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली. हा विषय नेमका आहे काय? इराणनं थँक यू पीपल ऑफ इंडिया लिहून इस्रायलवरती मिसाईल का टाकली? इराणनं अशा प्रकारे आणखीन कोणकोणत्या देशांचा आभार मानले? यामागचं कारण नक्की काय आहे, समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी इराणनं इस्रायलवरती टाकलेल्या मिसाईल बाबत जाणून घेऊ. इराणच्या IRGCनं अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध ऑपरेशन टू प्रॉमिस सुरू केले. या अंतर्गत इराणनं इस्रायलवरती ज्या मिसाईल्स टाकल्या, त्यातल्या एका मिसाईलवरती थँक यू पीपल ऑफ इंडिया हा मेसेज लिहिला होता. स्वतः इराणकडून ही माहिती देण्यात आली. मुंबईतल्या इराणच्या अधिकृत कॉन्स्युलेट जनरलकडून या मिसाईलचा फोटो पोस्ट करण्यात आला. महत्वाचं म्हणजे इराणनं भारताशिवाय आणखीन 3 देशांचे आभार मानलेत. हे 3 देश आहेत पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनी. इराणनं मिसाईलवरती थँक यू पीपल ऑफ पाकिस्तान, थँक यू पीपल ऑफ स्पेन आणि थँक यू जर्मन पीपल असे मेसेज लिहिलेत. सध्या सोशल मीडियावरती या मिसाईलचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. आता इराणनं हे का केलं? त्यानं भारतासह पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनीच्या लोकांचे आभार का मानलेत ते समजून घेऊ. खरं तर इराणनं त्या देशातल्या लोकांचे आभार मानलेत जिथले लोक या युद्धात इराणच्या बाजूने उभे राहिलेत. 28 फेब्रुवारीला म्हणजेच युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर भारतातून इराणच्या समर्थनार्थ हजारो लोक समोर आली होती. दिल्ली, लखनौ, जम्मू, श्रीनगर अशा देशातल्या अनेक शहरांमध्ये खामेनेई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यातले बहुतेक लोक शियापंथी होते, ज्यांच्यासाठी खामेनेई हे सर्वोच्च धर्मगुरू होते. इराण आणि भारत या 2 देशांमध्ये पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर सातत्यानं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा इराणच्या राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. यामुळेच इराणनं भारतीय जहाजांना हॉर्मुझच्या मार्गातून पुढे जाण्याची परवानगी दिली. भारत अशा मोजक्या देशांपैकी एक आहे ज्याला इराणनं ही सूट दिली आहे. इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, ती म्हणजे इराणनं भारतातल्या लोकांचे आभार मानलेत, भारत सरकारचं नाही. इराणी लोकांच्या मनात भारतीयांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर आहे, कारण भारतीयांकडून इराणला प्रत्येक वेळी पाठिंबा मिळालाय. युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातल्या लोकांनी इराणी लोकांना पैसे, भांडे, दागिने आणि अन्य वस्तू मोठ्या प्रमाणात दान केल्यात. अलीकडेच जम्मू आणि काश्मीरच्या काही भागातल्या नागरिकांनी इराणमधल्या संघर्षाचा फटका बसलेल्या लोकांसाठी देणगी मोहिमा आयोजित केल्या होत्या. यामध्ये रोख रक्कम आणि दागिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू इराणला पाठवण्यात आल्या. एका काश्मीरी महिलेनं तिच्या पतीच्या स्मरणार्थ अनेक दशकांपासून जपून ठेवलेलं सोनं इराणला दान केलं. भारतातल्या इराणी दूतावासानं सुद्धा याची दखल घेतली आहे. हा पाठिंबा आम्ही कधीच विसरणार नाही असंही इराणनं म्हटलंय. इराणी दूतावासानं भारताच्या एका लहान मुलाचंही कौतुक केलं. या मुलानं अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधल्या ज्या शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी स्वतःच्या पिगी बँकमधून पैसे दिले. भारतीयांनी केलेल्या या मदतीचा आभार मानण्यासाठीच इराणनं त्यांच्या मिसाईलवरती थँक यू पीपल ऑफ इंडिया असा मेसेज लिहिला. आता भारताप्रमाणेच इराणनं पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनीच्या लोकांचेही आभार का मानलेत ते पाहू. खरं तर भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या लोकांनीही इराणला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलाय. इराणनंतर जगात सर्वाधिक शिया मुस्लिमांची लोकसंख्या पाकिस्तानातच आहे. पाकिस्तानच्या एकूण मुस्लिम लोकसंख्येत शियापंथीयांची संख्या 10 ते 15% आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातही त्यांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनं झाली होती. महत्वाचं म्हणजे भारताप्रमाणेच इराणनं पाकिस्तानच्या जहाजांनाही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. यावरून लक्षात येतं की इराण हा पाकिस्तानकडे मित्र देश म्हणून पाहतो. सध्या इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होत असल्याची माहिती आहे. या 2 देशांमध्ये मध्यस्थी पाकिस्तानच करत असल्याचं समोर आलंय.
इराण आणि अमेरिकेचे प्रतिनिधी लवकरच पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं भेटू शकतात. या सगळ्या कनेक्शनमुळे इराणनं पाकिस्तानच्या लोकांचेही आभार मानलेत. आता या सगळ्या स्पेन आणि जर्मनी हे युरोपियन देश कसे काय आले? युरोपियन देश तर अमेरिकेच्या जवळचे मानले जातात. महत्वाचं म्हणजे स्पेन आणि जर्मनी हे दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत. मग इराणनं या दोन देशांमधल्या लोकांचे आभार का मानलेत? तर स्पेन हा असा देश आहे ज्यानं इराण विरुद्धच्या युद्धात अमेरिकेची मदत करायला स्पष्ट नकार दिलाय. युद्धाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरती हल्ल्यासाठी स्पेनला त्यांचा मिलिटरी बेस वापरण्याची परवानगी मागितली होती, पण स्पेननं ट्रम्प यांना थेट नकार दिला. इतकंच नाही तर स्पेननं अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्याचा निषेधही केला. हा हल्ला अमानुष असल्याचं स्पेनने म्हटलंय. यामुळे स्पेनबाबत इराणची भूमिका सुरुवातीपासूनच नरम राहिली आहे. आता जर्मनीबद्दल बोलायचं झालं तर या देशानं स्पेनप्रमाणे उघडपणे अमेरिकेविरुद्ध भूमिका घेतली नाही, पण जर्मन लोकांनी मात्र इराणला आपला पाठिंबा दिलाय. सोशल मीडियावरती जर्मन लोकांनी मोठ्या प्रमाणात इराणच्या बाजूने भूमिका घेतली आहे. याचा परिणाम म्हणून अलीकडेच जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर स्टीनमायर यांनी एक मोठं वक्तव्य केलं. त्यांनी अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर टीका करत अमेरिकेचा इराणवरचा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलं. यामुळे सध्या अमेरिका आणि जर्मनी यांच्यातले संबंध काहीसे ताणले गेलेत. इराणच्या नेतृत्वानं अनेकदा अशा प्रकारे जनभावना आपल्या बाजूने असल्याचा दावा केलाय. इराणचं म्हणणं आहे की पाश्चिमात्य देशांमधली जनता त्यांच्याच सरकारच्या विरोधात आहे. या देशामधलं सरकार जरी अमेरिकेच्या बाजूने असलं तरी जनतेचा पाठिंबा इराणला आहे. हे जगाला दाखवण्यासाठीच इराणनं आपल्या मिसाईलवरती थँक्यू जर्मन पीपल असा मेसेज लिहिला. एकूणच इराणनं आपल्या मिसाईलवरती भारत, पाकिस्तान, स्पेन आणि जर्मनी या 4 देशांच्या नागरिकांचं आभार मानणारा मेसेज लिहिला. त्याची चर्चा सगळीकडे. त्यातही ही मिसाईल इस्रायलवरती टाकण्यात आली, जो भारताचा अत्यंत जवळचा मित्र देश आहे. त्यामुळे यावर भारतातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं? भारतीयांनी या युद्धात कोणाची बाजू घ्यावी, इराणची की इस्रायल आणि अमेरिकेची? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.